ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णं वंदे जगद्गुरुं। परमपिता परमेश्वर भगवंत त्यांची आपण कोणत्याही प्रकारे भक्ती करा, विरोधाने करा, प्रेमाने करा, कशीही भक्ती करा, भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतील। कोणत्याही प्रकारे तुम्ही प्रभूंचे नाम स्मरण करा। हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष याचा वध भगवान श्री हरी नारायण यांनी वराह रूपाने अवतार घेऊन केल्यानंतर हिरण्यकश्यपू म्हणतो, ज्याने माझ्या भावाचा वध केलेला आहे त्या विष्णू बरोबर मी युद्ध करेन, मी त्याचा पराभव करेन। तेव्हा त्याची आई हिरण्यकश्यपूला उपदेश करते, अरे बाळा, भगवान श्री हरी नारायण यांच्या सोबत युद्ध करणे सोपे नाही। तू तुझ्या मनातून तुझ्या भावाचा जो वध श्रीहरी विष्णू नारायण यांनी केलेला आहे तो काढून टाक। परंतु हिरण्यकश्यपूच्या मनामध्ये भगवंताबरोबर युद्ध करण्याचे जे आकस साहस निर्माण झाला होता की विष्णूंनी माझ्या भावाची हत्या केलेली आहे, आपण त्यांच्याबरोबर युद्ध करून विष्णूंना युद्धामध्ये जिंकू। पण प्रथम आपण अमर होण्याचे वरदान मागू, तपस्या करू, साधना करू आणि मगच श्रीहरी विष्णूंचा पराभव करू। भगवंताचा पराभव करण्याचा, भगवान श्रीहरी नारायण यांचा पराभव करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिरण्यकश्यपू हा तपश्चर्या करतो आणि तो तपश्चर्याला निघाल्यानंतर हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू त्याला विचारते, हे प्राणनाथ, तुम्ही तपश्चर्या करून कधी परत येणार? ते ऐकून हिरण्यकश्यपू उत्तर देतो, काही सांगता येत नाही, हजारो वर्ष लागले तरी चालतील, पण सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय, मला अमरत्वाचे वरदान प्राप्त झाल्याशिवाय मी परत येणार नाही। असे आपल्या पत्नीला सांगून हिरण्यकश्यपू मंदरांचल पर्वतावर तप करण्यासाठी जातो। त्याच्या तपश्चर्येमुळे देव घाबरतात, ते बृहस्पतीकडे जातात आणि त्यांची प्रार्थना करतात। ते ब्रह्मदेवांना म्हणतात, हिरण्यकश्यपूची तपश्चर्या जर पूर्ण झाली तर हे ब्रह्मदेव अनर्थ होईल, त्यांच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणा। तेव्हा बृहस्पती पोपटांचे रूप घेऊन
मंदरांचल पर्वतावर जातात, जेथे हिरण्यकश्यपू तप करायला बसला होता, त्या ठिकाणी एक मोठे झाड होते आणि त्या झाडावर पोपट बसून नारायण 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 असे तो पोपट बोलत असल्यामुळे आणि पोपटाच्या तोंडूतून नारायण नारायण असे शब्द निघून ते शब्द तपश्चर्यासाठी बसलेल्या हिरण्यकश्यपूच्या कानावर जातात. तेव्हा हिरण्यकश्यपूला वाटते आपण तपश्चर्यासाठी साधनेसाठी बसलो असताना नारायण नारायण हे शब्द आपल्या कानावर का पडत आहेत, म्हणून त्याला नारायण नारायण हे शब्द त्याच्या कानावर पडत असल्यामुळे त्याला अपशकुन वाटतो. त्याचे लक्ष ते साधनेमध्ये राहत नाही आणि तो कंटाळून घरी येतो. कयाधूला वाटते आपला पती तर हजारो वर्ष लागले तरी परत मी येणार नाही असे म्हणून निघून गेला होता, परंतु लवकर कसा घरी परत आला याचे हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधूला आश्चर्य वाटते. परंतु ती एक विचार करते, मी जर माझ्या पतीला सरळ सरळ तो विचारले तुम्ही इतक्या लवकर कसे परत आलात, तर ते सांगणार नाहीत. याचा विचार करून कयाधू एके दिवशी स्वतः स्वयंपाक करते. कयाधू असा विचार करते, जर मनुष्याला वश करून घ्यावयाचे असेल तर लोभी माणसाला द्रव्य देऊन वश करावे लागते. अभिमानी व्यक्तीला स्तुती करून आणि सुरुची भोजन देऊन वश करता येते. एकदा भोजराजाने कालिदासाला विचारले होते, या जगामध्ये साखरेसारखे गोड काय आहे? तेव्हा कालिदास पटकन उत्तर देऊन म्हणतात, स्तुती. हिरण्यकश्यपूने आपली पत्नी कयाधूने केलेल्या सुंदर भोजनाचा स्वाद घेत असताना कयाधू हिरण्यकश्यपूला म्हणते, हे प्राणनाथ, मी किती भाग्यशाली आहे. तुमच्यासारखा दृढ निश्चयी पती मला लाभला आहे. देवांचा राजा इंद्र आणि इतर देवही आपल्या समोर उभे टाकत नाहीत. आपल्यासारखा वीर पुरुष पूर्वीही झाला नाही आणि यापुढेही होणार नाही. आपण एखादे काम जर हाती घेतले ते आपण पूर्ण करताच. आपण तपश्चर्येला गेलात तेव्हा मला असे वाटले होते की आपण आता तुमचे दर्शन परत येईपर्यंत मला होणार नाही. आपण जो घेतलेला निर्णय होता तो पूर्ण केल्याशिवाय आपण परत येणार नाहीत आणि तुमचे दर्शन मला 10,000 वर्षापर्यंत होणार नाही.
आपल्या पत्नीची स्तुती ऐकून आणि तिच्या हातचे सुंदर भोजन घेऊन हिरण्यकश्यपू आपल्या पत्नीला सांगतो, मी परत येणार नव्हतो, परंतु मी ज्या ठिकाणी तपश्चर्येसाठी साधनेसाठी बसलो होतो त्या ठिकाणी एक पोपट झाडावर बसून नारायण नारायण असे बोलत होता. ते शब्द माझ्या कानावर पडत असल्यामुळे त्याचा मला खूप राग आला, कारण तो माझ्या दुश्मनाचे, माझ्या शत्रूचे नाव घेत होता. म्हणून मी तपश्चर्या साधना सोडून परत आलो आहे. हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू ही धर्मपत्नी होती. तिला असे वाटत होते की कोणत्याही कारणाने का होईना, पण माझे पती हिरण्यकश्यपू हे श्रीहरी नारायणांचे नाव घेत आहेत. ते त्यांनी सारखे घेतले तर श्रीहरी नारायण यांच्या नामावर त्यांची श्रद्धा होईल. त्यांना हे नाम, भगवंताचे नाव परत परत घ्यायला लावले पाहिजे. तेव्हा ती हिरण्यकश्यपूला आपल्या मनामध्ये भगवंताविषयी भाव ठेवून परत परत विचारते, हे प्राणनाथ, तुम्ही मला थोडक्यात सांगितले की तो नारायण नारायण असे म्हणत होता, म्हणून मी परत आलो, परंतु आता मला त्या वनामध्ये आपल्या सोबत काय घडले हे मला सविस्तर सांगा. तेव्हा परत पुन्हा हिरण्यकश्यपू आपली पत्नी कयादूला पोपटाच्या तोंडून नारायण नारायण हे बोल बाहेर पडल्यामुळे मला अपशकुन झाला आणि मी परत आलो असे सांगतो. परंतु परत कयादू म्हणते की तो पोपट दुसरे काही बोलत नव्हता का? तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणतो, नाही, तो पोपट केवळ नारायण नारायण असेच म्हणत होता. या प्रसंगाचा फायदा घेऊन कयादूने आपल्या पतीच्या मुखातून नारायण नारायण नाम स्मरण घडवून आणण्यासाठी आडमार्गाने का होईना पण 108 वेळा नारायण नारायण नामाचा जप करून घेते. त्यावेळेला ती गरोदर असते. भक्त प्रल्हाद हे त्यांच्या उदरामध्ये असतात. हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू ही भगवंताची भक्त होती. कालांतराने हिरण्यकश्यपू पुढे एकदा तपश्चर्येसाठी जातो. तो 36,000 वर्ष तपश्चर्या करतो. अन्न जल यांचा त्याग करतो आणि तपश्चर्या करतो. या कलियुगामध्ये आपला जो प्राण आहे
तो प्राण अन्न आणि जलमय असल्यामुळे तो अन्नाशिवाय आणि पाण्याशिवाय जगू शकत नाही. पण सत्ययुगामध्ये हा प्राण अस्थिमय होता, त्यामुळे तो अन्न आणि जलाशिवाय टिकत होता. हिरण्यकश्यपू हा सत्ययुगात होऊन गेला आहे, त्यामुळे त्याने अन्न आणि जलाशिवाय 36,000 वर्ष तपश्चर्या केली. तप करा, तप करण्याने माणसाचे कल्याण होते. परंतु कल्याण जेव्हा होईल, तप करण्यामागे आपला जो उद्देश आहे, शुद्ध हेतू आहे, तो चांगला असायला पाहिजे. आपली तपश्चर्या कधी फळाला येईल? आपण एखाद्याचे वाईट व्हावे म्हणून तपश्चर्या केली तर ती कधीच फळाला येणार नाही. परंतु जगाच्या कल्याणासाठी, इतराच्या कल्याणासाठी जर आपण तपश्चर्या साधना केली तर नक्कीच तिचे तुम्हाला फळ मिळेल. हिरण्यकश्यपूचा जो उद्देश होता तो शुद्ध नव्हता. त्याला तपश्चर्या साधना करून आपला जो बंधू आहे हिरण्याक्ष, त्याचा वध भगवान श्रीकृष्णांनी, भगवान श्री हरी नारायण यांनी वराह अवतार घेऊन केल्यामुळे त्यांच्यासोबत युद्ध करून त्यांना हरवायचे होते. म्हणून तो तपश्चर्या साधना करत होता. तपामुळे किंवा योगामुळे, तप किंवा योग ही जी शक्ती आहे, तपाचे सामर्थ्य आणि योगाची शक्ती, यामुळे तुम्हाला शक्ती प्राप्त होते. पण हृदय जे आहे आपले, ते हृदय विशाल होत नाही आणि ब्रह्म अनुभूतीशिवाय जोपर्यंत भगवंताचा साक्षात होत नाही तोपर्यंत हृदय विशाल होणार नाही. हिरण्यकश्यपूची जी तपश्चर्या होती ती भोगविलासासाठी होती, देवांना त्रास देण्यासाठी होती. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे हिरण्यकश्यपूचे तप जे होते ते तामस तप होते. त्यामुळे त्याला तपश्चर्येचे साधनेचे जेवढे फळ मिळायला पाहिजे होते तेवढे फळ हिरण्यकश्यपूला मिळाले नाही. हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि ते त्याच्या समोर प्रकट झाले. तेथे असलेल्या एका शिळेवर ब्रह्माने जल शिंपडले आणि त्यातून हिरण्यकश्यपू बाहेर आला. त्यावर ब्रह्मदेव त्याला म्हणतात, हे हिरण्यकश्यपू, तुझ्या तपश्चर्यामुळे, तुझ्या साधनेमुळे मी तुला प्रसन्न झालो आहे. तेव्हा हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवाला म्हणतो, हे ब्रह्मदेवा, मला काहीही नको, मला माझ्या अमरत्वाचा वर द्या. मला कधीही मरण नको आहे. मला असा वर द्या की मला दिवसा किंवा रात्री मरण येऊ नये. मला शस्त्राने अस्त्राने मरण येऊ नये, अथवा जडाने किंवा चेतनाने मला मरण येऊ नये. मला घरात अथवा घराबाहेर मरण येऊ नये, असा मला वर द्या. ब्रह्मदेवाला वर देणे भाग होते, कारण ते हिरण्यकश्यपूच्या
साधनेचे फळ होते. त्या साधनेचे फळ देणे त्याला भाग होते. आणि फळ मागणे हे जरी उत्तम असले तरी हिरण्यकश्यपूने ते मागितले होते आणि ते त्याला देणे अनिवार्य होते. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. तेव्हा हिरण्यकश्यपूची शक्ती वाढली. त्याला आता कोणत्याही अस्त्राने मरण येणार नव्हते. त्याला आता दिवसा आणि रात्रीही मरण येणार नव्हते. त्याला कोणत्याही गोष्टीची भीती राहिली नव्हती. हिरण्यकश्यपूला मिळालेल्या वरदानामुळे देवांचा राजा इंद्र याचा हिरण्यकश्यपूने पराभव केला. देव दुःखी झाले. तेव्हा सर्व देवांनी मिळून भगवान श्री हरी नारायण परमपिता परमेश्वर परमात्म्यांची प्रार्थना केली. तेव्हा भगवंतांनी सांगितले की हिरण्यकश्यपू जेव्हा आपला मुलगा भक्त प्रल्हाद यांना मारायला सिद्ध होईल तेव्हा मी अवतार धारण करून त्याचा वध करील. इकडे हिरण्यकश्यपूच्या घरी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. तो हळूहळू मोठा होऊ लागला. सर्वांना आनंद देणारा म्हणून त्याचे नाव प्रल्हाद ठेवले. प्रल्हाद हा 5 वर्षाचा असताना त्यास दैत्यांचे गुरु शुक्राचार्य आणि त्यांचे 2 मुले षंड आणि अकर्म हे 2 जण प्रल्हादास राजकारण, अर्थनीती वगैरे शिकवित असत. परंतु प्रल्हाद याला अर्थनीती आणि राजकारण यांच्यामध्ये रस नव्हता. त्याला फक्त भगवंताची भक्ती, भगवान श्री हरी नारायण यांची भक्ती करायला आवडत होती. आणि त्याच्या हृदयामध्ये नारायण नारायण हाच आवाज येत होता. श्री हरी शरणं मम, श्री कृष्णं शरणं मम. बाबांनो, आपल्या हृदयामध्ये भक्ती निर्माण होण्यासाठी वेळ लागतो. म्हणून फक्त भगवंताचे नाम संकीर्तन करत चला. यापेक्षा आपल्या हातामध्ये काहीही नाही. श्री कृष्णं शरणं मम,